थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला, थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच. परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असलं तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नये. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसलं तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा हे पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसलं तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाग, तूच देव आहे. हरिपाठ पाठ नसलं तरी चालेल चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली येते नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काहींना थोडंसं कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवानी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्य नीट आहे का, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंड नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंड आहे. काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो, हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया पोराला पकवा शिकवा. इथं पक होत्याचं याडं निघलं, तुझं कुठे शिकितो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी बेतात, तुझं कुठे शिकितो? बावळ्याचा बाजार. तसं नाहीये ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. ते म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला. युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने 9 दिवस बाकी. खाली लगेच 50-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती काने नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगलेत, उद्या असतीलच असे नाही. घमेंड कमी करा.
आजचा दिवस उद्या असलच असं नाही, गमेंड कमी करा. ऐ लोक उरफाट्या पोथेवाची त्या रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका, सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचतो लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोन्याची असून ते भजन करीत होत. इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या, येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सई कानफटीत नाही सईच येत नाही. येड्या राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय लागलं अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्दज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे आता उघडी डोळेन जरी अद्यापीन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला, काय करता काय. ऐ चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात, दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापही रडतो. नवरी रडते आई बाप सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी. तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना तर 35ला राहता. असा उभा राहतो आणि त्या पुरीचा भाऊ म्हणतो पुरीला, दिदी अगं मम्मी रडली, पप्पाही रडली आणि तूही रडली, पण दाजी का ग रडली नाही. ती तो म्हणतो मम्मी पप्पा